मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजण सायलीची काळजी करत असतात. तेव्हा अर्जुन सारखा विचारत असतो की नक्की काय झालंय, पण सायली काही सांगायला तयारच नसते. नंतर कल्पना म्हणते की बाळा, मला माहिती आहे तुला जो त्रास होतोय ना, त्यावरून मला असं समजतंय की अर्जुनमुळे तुला त्रास होतोय. तेव्हा अर्जुनला तर धक्काच बसतो. आता मी काय केलं सायलीला? मग आता तो सायलीकडे पाहतच राहतो. तेव्हा तो सारखा सारखा विचारण्याचा प्रयत्न करतो काय झालं, पण सायली काही सांगत नसते. तेव्हा आता कल्पना म्हणते, बोल ना बाळा, अगं आम्ही केव्हापासून तुला विचारतोय, तुला अर्जुनमुळे त्रास होतोय ना नक्की? मग आता असं म्हटल्याबरोबर सायली कल्पनाला जोराची मिठी मारते आणि खूप रडत असते. तेव्हा त्यानंतर ती स्वतःला सावरते आणि म्हणते, हे पहा, माझ्या वागण्याचा तुम्हा सर्वांना त्रास होतोय हे मला माहीत आहे, पण आपण हा विषय इथेच स्टॉप करूयात. असं म्हणून आता ती लगेच तेथून जाते. सर्वजण पुन्हा सायलीला आवाज देत असतात, पण ती ऐकतच नसते. अर्जुन म्हणतो, हे असं चाललंय कालपासून. मी तुम्हाला म्हणतोय ना की सायलीला नक्की काहीतरी झालंय, पण ते मला माहीत नाही. मी खूपदा विचारण्याचा तिला प्रयत्न केला, परंतु ती सुद्धा सांगत नाही. आता मी तरी काय करायचं मग? तुम्हाला वाटतं माझी चूक? असं अर्जुन जोरातच ओरडतो. त्यानंतर तो आता म्हणतो, आता तुम्ही तुमच्या पद्धतीने तिला विचारा नक्की काय झालं, आणि तुम्हाला समजलं ना तर मग मला सांगा, मी त्यावरती सोल्युशन काढतो. असं म्हणून रागातच तो तेथून जायला निघतो आणि म्हणतो, माझे पेशन्स आता संपले आहेत. सर्वांना अर्जुनची आणि सायलीची खूप काळजी वाटू लागते. काही वेळानंतर अस्मिता म्हणते, या लव्ह बर्ड्सचं चांगलंच भांडण झालेलं दिसतंय. आता ही ब्रेकिंग न्यूज तर तिकडे तन्वीला द्यायलाच हवी. असं म्हणून ती लगेच रूममध्ये येते. दुसरीकडे प्रिया अगदी गाढ झोपलेली असते. मग आता तेवढ्यातच तिला अस्मिताचा कॉल येतो. तेव्हा तो कॉल आलेला पाहून प्रिया म्हणते, तिकडे प्रतिमाच्या रूममध्ये मी झोपले नाही, माझ्या रूममध्ये इकडे आले झोपायला. तर आता ही अस्मिता का त्रास देते ना, लवकरात लवकर फोन करून कळतच नाही. असं म्हणून आता ती कॉल रिसीव करते आणि बोल असं म्हणते. मग आता ब्रेकिंग न्यूज आहे, आमच्या इथे जे 2 लव्ह बर्ड्स आहे ना, त्यांच्यामध्ये खूप कडाक्याचं भांडण झालं आहे आणि त्याचं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. आणि हे कारण गुलदस्त्यात असल्यामुळे लेटेस्ट न्यूज पाहण्यासाठी पाहत राहा अस्मिता ब्रेकिंग न्यूज. तेव्हा आता असं म्हणून ती हसते. तर प्रिया विचारते, काय अस्मिता, काय बडबड करतीस ग तू? अगं ते 2 लव्ह बर्ड्स म्हणजे सायली आणि अर्जुन हे दोघेच ना. तेव्हा या अगोदरची तू त्या दोघांमध्ये झालेली भांडणं खूप वेळा सांगितली आहे, परंतु बंदुकीतून साप सोडण्यासारखी ती भांडणं आहेत. या भांडणांना काही अर्थसुद्धा नव्हता. त्यांची काय आपली अशी सहज सुरू असतील भांडणं, पण यावेळेसची भांडणं नक्की कशी आहेत ते मला माहीत नाही. पण नेमकं आजच्या भांडणाचं कारण काय आहे असं ती पुढे विचारते. आणि त्याचबरोबर काल अर्जुन आणि सायलीने माझं खूप डोकं खाल्लंय, माझा सर्व प्लॅन, असं म्हणून ती आता थांबते. तेव्हा अस्मिता विचारते, काय काल कुठे तुला भेटले ते दोघे जण? तेव्हा प्रिया ते सांगण्याचं टाळते आणि आजचं दोघांचं भांडण सिरियस आहे का असं विचारते. आणि मी इथे काय खुश होईल आणि तिथे आल्यानंतर दोघेही गळ्यात गळे घालून फिरतील. जेव्हा प्रिया विचारते तेव्हा अस्मिता सगळं काही सांगून टाकते. अगो, काल रात्री दोघेही उपाशीच झोपले होते. त्यांची ताटं वाढलेली होती ना, ती तशीच पडलेली होती. आणि सर्वात भारी खबर म्हणजे सायली हॉलमध्ये झोपली होती आणि अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये झोपला होता. आता प्रियाला जबर धक्का बसतो की हे दोघे वेगवेगळे का झोपले असतील, एवढं काय झालं असेल त्या दोघांमध्ये. मग आता प्रिया खुश होते आणि म्हणते, बापरे, काही खरं नाही. तू काय कर अस्मिता, 24 तास त्यांच्यावर अगदी बारीक लक्ष ठेव. तेव्हा अस्मिता म्हणते, हो, त्याची तू काळजी करू नकोस. अस्मिता न्यूज चॅनेल हे 24 तास जागच असतं. असं म्हणून ती आता फोन ठेवते. इकडे प्रिया अजूनच खुश होऊन जाते, कारण आता अर्जुन सायलीमध्ये थोडा का होईना दुरावा निर्माण झाला, हे तिला आवडलेलं असतं. इकडे अर्जुन हा अगदी रागातच रूममध्ये येतो. तेथे आल्यानंतर आता तो म्हणतो, काय झालं असेल यांना, काही कळतच नाही, असं म्हणून तो आता खूपच चिडतो. सायली त्याच्याबरोबर अबोला धरते हे त्याला अजिबात आवडत नाही. नक्की कारण काय आहे हे सुद्धा त्याला समजलेलं नसतं, म्हणून तो अजूनच चिडतो. तेव्हा चैतन्य तेथे येतो. मग अर्जुनची चिडचिड तो पाहतो. तेव्हा तो आता म्हणतो, ऐक ना रे अर्जुन, तुम्ही दोघांनी ना समोरासमोर बसून काय आहे तो मार्ग सुचव
सुचवला पाहिजे. म्हणजे नक्की काय झालंय त्याबद्दल डिस्कस केलं पाहिजे. अर्जुन म्हणतो हो ना, मलाही वाटतं डिस्कस केलं पाहिजे, परंतु त्यासाठी त्या रेडी नाही आहेत. म्हणजे त्या समोर बसायलाच तयार नाही आहेत. मी त्यांना हजारदा नाही खूप वेळा विचारलंय की नक्की काय झालं, पण त्या ऐकतच नाही. मी तरी काय करू. तेव्हा चैतन्य म्हणतो पण अर्जुन ऐक ना, मला माहीत आहे जर तू जेवला नाही किंवा त्यांच्यासमोर जास्त कॉफी पिला तर मग त्यांना त्रास होतो आणि त्या अजिबात तुला कॉफी पिऊ देत नाही किंवा डबा जर घेऊन गेला नाही तर त्या तुला अशा उपाशी सुद्धा ठेवणार नाही. तू एक काम कर ना, त्यांना कॉफी दे किंवा आजच्या दिवस डबाच घेऊन जाऊ नको. अर्जुन म्हणतो हो, अरे असं केलं तर त्यांना काहीही फरक पडणार नाहीये. तुला सांगू का, काल रात्री मी जेवण केलं नाही आणि त्यांना काहीच वाटलं नाही त्याचं. पहिल्यांदाच असं घडतंय आमचं लग्न झाल्यापासून. त्या माझ्या जेवणाची किती काळजी करतात तुला माहीत आहे ना. असं काय झालं असेल रे मिसेस सायलींना, असं म्हणून त्याच्या डोळ्यात आता पाणी येतं. नक्की काय झालं असेल, माझं काही चुकलं असेल का, हा प्रश्न त्याला सतावत असतो. तर पुढे आता चैतन्य नवनवीन युक्त्या त्याला सांगत असतो कशा प्रकारे सायलीचा राग घालवता येईल. अर्जुन म्हणतो यावेळी तरी त्याचा उपयोग होणारच नाही. त्यानंतर घरातील सर्वजण आता डायनिंग टेबल जवळ येतात तेव्हा सर्वजण सायलीकडे पाहत असतात. सायलीचं आपलं किचनमध्ये काम सुरू असतं, ती स्वयंपाक बनवत असते. तर घरातील सर्वजण नाश्ता करत असतात. तेव्हा आता अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही तेथे येतात. तर सायली अजिबात अर्जुनकडे पाहत सुद्धा नसते, म्हणूनच अर्जुन हा खूप चिडतो. तेव्हा चैतन्य त्याला सावरतो आणि म्हणतो हे बघ, आपल्याला प्रयत्न करणं अजिबात सोडायचं नाहीये. सायली आणि अर्जुनमधील हा दुरावा पाहून आता घरातील सर्वजण काळजीत पडतात. नक्की काय झालं असेल दोघांना, असं आता सर्वजण विचार करू लागतात. सायली तर काही बोलत सुद्धा नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला कॉफी हवी आहे. तेव्हा आता सायली पटकन कॉफीचे मग त्या टेबलवर नेऊन देते, परंतु अर्जुनकडे पाहत सुद्धा नाही आणि त्याच्या हातामध्ये कॉफी सुद्धा देत नाही. हे पाहताच अर्जुन चैतन्याला म्हणतो पाहिलं ना तू, बघ तू आता, मला नकोय ही कॉफी वगैरे काहीच. तेव्हा चैतन्य म्हणतो प्रयत्न अजिबात सोडू नकोस. पण सायली वहिनींचा राग नक्कीच निवळेल, काय झालं आहे ते नक्कीच सांगतील, फक्त आपले प्रयत्न सोडायचे नाहीत. आता तिने अर्जुनच्या हातात कॉफी न देता तिथे टेबलवर ठेवल्यामुळे सर्वांनाच त्या दोघांचं खूप टेन्शन आलेलं असतं. सायली पुन्हा आता किचनमध्ये जाते. ती कल्पना आता अर्जुनला कॉफी देते. तेव्हा अर्जुन म्हणतो नको मम्मा मला कॉफी. तेव्हा कल्पना म्हणते घे, तुला म्हटलंय ना मी. मग आता कसा बसा अर्जुन ती कॉफी घेतो आणि चैतन्य देखील. काही वेळानंतर चैतन्य म्हणतो आता डबा माग तू डबा. अर्जुन म्हणतो नकोही मला डबा तू. तेव्हा आता चैतन्य म्हणतो हार मानायची नाही, डबा तर माग ना तू. मग आता अर्जुन म्हणतो मम्मा मी निघतोय, चला मी निघतो आता, असं म्हणून तो जायला निघतो. वेळी सायली पटकन आता डबा घेऊन पुढे येते आणि त्या टेबलवर ठेवते. पण आता अर्जुनला खूप वाईट वाटतं, कारण रोजच्या सारखा सायलीने डबा हातात दिलेला नसतो, म्हणूनच अजून सर्वांना टेन्शन येतं. अस्मिता मात्र त्या दोघांच्या भांडणाची मजा घेत असते. पुढे आता कल्पना म्हणते अर्जुन थांब आणि डबा घेऊन जा, असं म्हणून ती आता पटकन पुढे सरसावते आणि डबा घेऊन अर्जुनकडे जाते. परंतु अर्जुन म्हणतो मम्मा नकोय मला डबा, तुला सांगितलंय ना एकदा आणि आता तर नकोच आहे. तेव्हा उपाशी राहू नकोस बाळा, असं कल्पना म्हणते. अर्जुन म्हणतो ही गोष्ट जेव्हा सर्वांना समजेल ना तेव्हाच मी डबा घेऊन जाईल, असं म्हणून तो सायलीकडे पाहतो. पण सायली आता त्याच्याकडे दुर्लक्षच करते. तेव्हा आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही तेथून जातात. आता अर्जुन डबा न घेऊन गेल्यामुळे घरातील सर्वजण काळजीत पडतात. त्यांना सर्वांना खूप टेन्शन येतं की या दोघांची भांडणं आता सोडवावीतच कशी. त्यानंतर अस्मिता आता लगेच फोन घेते आणि तन्वीला याबद्दल लगेच मेसेज देखील करते की दोघांची भांडणं अजूनच वाढली आहेत. दुसरीकडे प्रिया ही गाडीतून चाललेली असते. अस्मिताचा मेसेज येताच आता ती लगेच गाडी थांबवते आणि लगेच तो मेसेज वाचू लागते की सायली आणि अर्जुनची भांडणं अजूनच वाढली आहेत, कारण अर्जुनला तिने कॉफीसुद्धा दिली नाही आणि डबासुद्धा दिला नाही. अर्जुन जेवणार नाही म्हटल्यावर तिच्या मनाची जी घालमेल होते ती आत्ता यावेळी झाली नाही, त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्षच केलं आहे. आता असं जेव्हा अस्मिताला समजतं तेव्हा अस्मिता आता हसू लागते.
आणि म्हणते हे तर फारच इंटरेस्टिंग आहे, मला या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट आहे. बरं झालं सायली आणि अर्जुनची भांडणं होतीये, हे ना असंच चालू राहिलं पाहिजे कंटिन्यू पुढे पुढे. आता मोबाईल मधील मेसेज वाचून प्रिया खूप खुश झालेली असते आणि गाडी स्टार्ट करून लगेच ती पुढे जायला निघते. इकडे घरातील सर्वजण नाश्ता करत असतात. सायली आता सर्वांना हवं नको ते देत असते. तेव्हा आता कल्पना म्हणते बेटा सायली इथे बस बरं. मग आता सायली म्हणते काय आहे आई. तेव्हा कल्पना म्हणते बाळा इथे बस तू. तेव्हा आता सायली तिथे बसल्यानंतर कल्पना विचारते काय झालंय बाळा, तुला मला काही सांगायचंय का. तेव्हा सायली म्हणते आई मला माहीत आहे तुम्हा सर्वांच्या मनात सध्या खूप प्रश्न आहेत आणि तुम्हा सर्वांना माझ्या वागण्याचा सुद्धा खूप त्रास होतोय, पण मला तुम्हाला काहीही सांगायचं नाही आता सध्या तरी आणि सांगू शकणार सुद्धा नाहीये. तेव्हा पूर्णाजी म्हणतात हे बघ सायली बाळा, अर्जुनला जर सांगायचं नसेल ना तर सांगू नको, पण आम्हाला तरी सांगू शकतेस ना. तेव्हा पुढे आता प्रताप म्हणतो बाळा काहीही झालं ना तरीही आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे आहोत. सायली म्हणते हो बाबा मला माहीत आहे तुम्ही मला नेहमी सपोर्ट करता आणि मला तुम्हा सर्वांचा खरंच खूप आधार वाटतो, पण माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा. जोपर्यंत मला मदत लागणार नाही तोपर्यंत मी काही बोलणार नाही, पण मदत लागली ना तर नक्कीच ती तुमच्याकडे मागेन मी. तोपर्यंत प्लीज मला काहीही विचारू नका. आता सायलीने हे सगळं काही गुलदस्त्यातच ठेवलेलं असतं, त्यामुळे घरातील सर्वजण विचार करू लागतात की हिला हिचा वेळ द्यायला हवा. तेव्हा पूर्णाजी म्हणतात ठीक आहे सायली बाळा तुझ्या मनासारखं होऊ देत. विमल विचारते सायली ताई तुम्हाला चहा घेऊन येऊ का. मग आता सायली म्हणते नको. पुढे आता कल्पनाला ती विचारते आई मी जरा बाहेर जाऊन येऊ का, माझं थोडं काम आहे, ते केल्यानंतर मी घरी येते. तेव्हा कल्पना म्हणते बाळा हो, पण तू रागाच्या भरात काही वेडवाकडं. मग आता प्रताप म्हणतो कल्पना काही पण काय बोलतेस ग. तेव्हा सायली म्हणते नाही आई, अहो माझं थोडं काम आहे ते झाल्यानंतर मी नक्कीच येईल. तेव्हा ठीक आहे असं आता कल्पना म्हणते. तर आता सायली लगेच तिच्या कामासाठी बाहेर जायला निघते. इकडे अस्मिता आता लगेच सर्वांकडे पाहते आणि मोबाईलमध्ये मेसेज तसा टाईप करून लगेच प्रियाला तो पाठवते. दुसरीकडे प्रिया अजूनही गाडीतून चाललेली असते आणि मग अस्मिताचा मेसेज येतच लगेच ती गाडी थांबवते आणि म्हणते आज काय अस्मिता मेसेजवर मेसेज करतीये. पण सायली आणि अर्जुनचं भांडण नेमकं कशामुळे झालं असेल हा तिला प्रश्न पडतो. मग ती आता विचार करते आणि म्हणते जाऊ दे कशामुळे का होईना, परंतु याचा फायदा मला नक्कीच करून घेतला पाहिजे असं म्हणून ती आता फोन ठेवून देते. त्यानंतर एका बाजूला तिला सायली दिसते. तेव्हा आता ती नजर रोखूनच सायलीकडे पाहते आणि म्हणते बापरे या MK कॉम्प्लेक्स जवळ सायलीचं काय काम असेल, कसला तरी ती ॲड्रेस शोधती असं वाटतंय. जाऊ दे मला काय करायचंय, परंतु हिचं नक्की काय चाललंय ना ते मला आता शोधून काढायलाच हवं असं म्हणून प्रिया लगेच सायलीचा पाठलाग सुरू करते. तेव्हा तेथे आता गेल्यानंतर एक बोर्ड असतो, त्यावर आता ॲडव्होकेट साने असं तिथे तिला दिसतं. त्यामुळे आता ती म्हणते बापरे या वकिलांकडे हिचं काय काम असेल, हिचा स्वतःचा नवरा वकील आहे आणि हिला दुसऱ्यांच्या वकिलाकडे नक्की काय काम असेल असं म्हणून प्रिया आता हसते आणि म्हणते की हे प्रकरण अजूनच इंटरेस्टिंग होत चालले हा. अगं प्रिया यामध्ये तर आता लक्ष घालायला हवं असं म्हणून ती चुटकी वाजवत म्हणते चला बघू काय म्हणणं आहे आता यांचं. इकडे आता सायली ही लगेच साटणे वकिलांकडे जाते आणि तेथे गेल्यानंतर आत येऊ का सर असं रडतच विचारते. तेव्हा ते म्हणतात हो या आतमध्ये. ती आल्यानंतर आता ते बसायला सांगतात. ती म्हणते मी जेवढं सांगते ना सर तेवढं फक्त ऐकून घ्या आणि ही माझी केस आहे ना ती लिहून घ्या तुम्ही, कारण माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत, पण हळूहळू करून मी तुमचे सर्व पैसे फेडून टाकेन. तेव्हा आता साने वकील म्हणतात की अहो ते पैशांचं नंतर पाहू, अगोदर सांगा तर नक्की केस काय आहे. त्यावेळी आता रडतच ती सांगू लागते माझे वडील म्हणजे माझे मानस पिता मधुकर पाटील यांचं वात्सल्य आश्रम आहे, ते खूप लहान मुलांना तिथे सांभाळतात आणि तेथे त्यांचं पालन पोषण करतात, परंतु एके दिवशी त्यांच्या हातून खून झालाय असं सर्वजण म्हणतायत विलासचा, परंतु असं काही नाहीये, कारण आमच्या आश्रमातील प्रिया आहे ना तिने त्यांच्या विरोधात खोटी साक्ष दिली आहे. तेव्हा साने वकील म्हणतात मला तर हे सर्व रेफरन्सेस माहीत आहे. तेव्हा सायलीला जरा धक्का बसतो. मग आता
ती विचारते काय? तेव्हा तुम्ही मधुकर पाटील यांच्या केसबद्दल बोलताय का? तेव्हा सायली म्हणते हो, मी त्यांच्या केसबद्दल बोलतीये. अहो त्यांचा काही दोष नसताना त्या शिक्षा भोगतायत. तेव्हा साने वकील म्हणतात मी सुरुवातीपासून ही केस फॉलो करत आहे आणि मला यातील सर्व डिटेल्स सुद्धा माहीत आहे. तेव्हा सायली म्हणते काय? तुम्हाला डिटेल्स माहीत आहेत म्हणजे? तुम्ही ही केस घेऊ शकाल ना? घ्याल ना प्लीज ही केस? तेव्हा तुम्ही ही केस घ्याल ना असं सायली पुन्हा पुन्हा विचारू लागते. तेव्हा आता साने वकील म्हणतात तुम्ही तुमचं नाव सायली सांगितलं हे ठीक आहे, परंतु तुम्ही मधुकर पाटलांच्या मानसकन्या, त्याचबरोबर सायली अर्जुन सुभेदार हे तुमचे मिस्टर आहेत बरोबर ना? मग आता सायली हो असं म्हणते. आणि ही केस तर अर्जुन सुभेदार लढतायत ना असंही ते विचारतात. अहो मला एकच कळत नाहीये, तुमचा नवरा अतिशय सक्षम वकील आहे, मग तुम्ही आमच्यासारख्या सामान्य वकिलाकडे का आलात? हाताबाहेर गेलेली केस कोणत्याही वकिलाने एवढी खेचून आणली नसती आतमध्ये. ही केस जर कोण लढू शकतं, जिंकू शकतं तर फक्त अर्जुन सुभेदार. तेव्हा सायली म्हणते हो सर, मला ते सगळं माहीत आहे. मग आता तरीही ही केस तुम्ही माझ्याकडे का घेऊन आलात असं आता ते वकील विचारतात. तेव्हा सायली म्हणते काही खाजगी कारणांमुळे मी तुमच्याकडे ही केस घेऊन आली आहे. तेव्हा साने वकील म्हणतात हे पहा, कारण कळल्याशिवाय किंवा पहिल्या वकिलाची परमिशन असल्याशिवाय अजिबात मी तुमची केस घेऊ शकत नाहीये. आता असं म्हटल्याबरोबरच इकडे सायलीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा सायली आता म्हणते की अहो सर, मी तुम्हाला ते कारण सांगू शकत नाही आणि मी तुम्हाला केस घ्यायला सांगते ना, मग अगोदर कुणाकडे होती कुणाकडे नाही याचा त्याच्याशी काय संबंध आहे? तेव्हा ते वकील म्हणतात असं असतं अहो, कारण अहो ॲडव्होकेट सुभेदार एवढे मोठे वकील आहेत ना, मी त्यांच्याशी असं वैर नाही घेऊ शकत. अहो माझं अख्खं करिअर उद्ध्वस्त होईल. तेव्हा सायली आता रडत असते आणि हात जोडून विनंती करते सर प्लीज तुम्ही माझं ऐका, ही केस घ्या, कारण माझ्या वडिलांना सोडवणं हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. प्लीज तुम्ही नाही म्हणू नका सर प्लीज असं म्हणून सायली आता खूपच फोर्स करू लागते. तेव्हा आता साने वकील हे स्वतः सायलीसमोर हात जोडतात. प्लीज मीही तुमची केस नाही घेऊ शकत, तुम्ही इथूनच जा म्हणून. तेव्हा सायली आता खूपच रडू लागते, कारण तिच्याकडे आता ऑप्शनच नसतो आणि वकिलांनी सुद्धा आता तिला स्पष्टपणे तसा नकार दिलेला असतो. तेव्हा आता प्रियाने हे सगळं बोलणं आता ऐकलेलं असतं आणि मग ती आता म्हणते ही तर लॉटरी आहे, आता हे सगळं काही इन कॅश करायला हवं असं म्हणून ती आता हसते. तर पुढे आता सायली त्या वकिलांच्या केबिनमधून बाहेर जाते, पण तिला माहीत नसतं की तिथे प्रिया आहे म्हणून. प्रिया म्हणते माझ्या मनात एक खूप छान कल्पना आहे, ती आता फॉलो करायलाच हवी, कारण किल्लेदारकडे एवढा पैसा आहे तो तरी कधी कामी येणार. आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल एकदा का माझ्या हातात आली ना अर्जुन आणि सायलीची, मी घरातील सर्वांच्या थोबाडावर ती फाईल नेऊन मारणार असं म्हणून प्रिया आता लगेच आतमध्ये जाते आणि वकिलांना पैसे देऊन तिला हवे तसे ती कागदपत्र आता तयार करून घेणार असते. दुसरीकडे अर्जुन मात्र खूप चिडलेला असतो, त्याचं मन कशातच लागत नसतं. चैतन्य म्हणतो रिलॅक्स राहा जरा अर्जुन, पण अर्जुन ऐकतच नसतो. तेव्हा चैतन्य म्हणतो अर्जुन सर, तुमचा मॉर्निंग वॉक झाला असेल तर आपण आता लगेच काम सुरू करायचं का? तेव्हा अर्जुन म्हणतो तुला मस्ती सुचतीये का आता? तेव्हा नाही, मला तुमचा रेस्टलेसपणा समजतोय असं चैतन्य म्हणतो. अरे सकाळपासून तू 5 कप कॉफी प्यायला आहेस, त्यामुळे मला समजतंय नक्की काय झालंय, पण जर इमॅजिन कर तुझ्या बायकोला समजलं की तू 5 कप कॉफी पिला आहेस तर तुझं काय होईल? मग आता अर्जुन रागातच म्हणतो कळू दे त्यांना, जे काही कळायचंय ना ते कळू दे. अरे त्या निमित्ताने तरी त्या माझ्याशी बोलतील, त्यांचा प्रॉब्लेम काय आहे ना ते तरी मला समजेल. अरे हे संपतच नाही यार असं म्हणून अर्जुन वैतागतो. त्यानंतर आता अर्जुनला कुणाचा तरी फोन येत असतो अननोन नंबरवरून. तेव्हा अर्जुन आता म्हणतो की कुणाचा फोन येतोय सारखा असं म्हणून तो कट करतो. पुन्हा दुसऱ्यांदा तो फोन येतो, तरीही अर्जुन आता कटच करतो. चैतन्य म्हणतो असं का करतो अर्जुन तू? अरे कोणत्या तरी महत्त्वाच्या क्लायंटचा फोन असेल आणि तू असा जर सतत कट करत राहिला तर कसं होणार? मग आता अर्जुन म्हणतो अरे नाही बोलायचं मला कुणाबरोबर, आणि आजच्या माझ्या सर्व मीटिंग्स आहेत ना त्या कॅन्सल करून टाक बरं. तेव्हा चैतन्य म्हणतो प्लीज अर्जुन असं वागू नकोस रे तू, आणि काही इम्पॉर्टंट असेल तर तू हँडल कर ना, मला नको सांगू.
मला आता कुणाशीच बोलायचं नाही असं जेव्हा अर्जुन म्हणतो तेव्हा आता अर्जुन वैतागूनच पुन्हा सुरेशला कॉल करत कॉफी घेऊन ये असं म्हणतो. तेव्हा चैतन्य आता मनात विचार करतो अर्जुन सायलीच्या प्रेमात पूर्णपणे वेडा झालाय आणि हे लवकरात लवकर सॉर्ट आऊट व्हायलाच हवं असा जेव्हा तो विचार करतो तेव्हा आता त्यालाच खूप टेन्शन येतं की नक्की या दोघांमध्ये काय झालं असेल, नक्की सायलीला काय झालं असेल, कारण ती एवढी डिस्टर्ब कधीही नसते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन खूप रागात घरी येतो. चैतन्य त्याच्यासोबत असतो. तो मोठ्या मोठ्याने ओरडतो मम्मा सायली कुठे आहे. तेव्हा ती तिच्या खोलीत असेल असं आता कल्पना म्हणते. अर्जुनचा एवढा आवाज वाढलेला पाहून आता सायली धावतच खाली येते. अर्जुन तिचा हात पकडतो, तिला समोर उभं करतो. तू ॲडव्होकेट सानींकडे का गेली होतीस असं विचारतो. तेव्हा सायली आता निरुत्तर होते. मग आता तेवढ्यातच तेथे एक कुरिअरवाला येतो आणि अर्जुनकडे एक पेपर देतो. तेव्हा तो पेपर असतो ॲडव्होकेट सानींकडून आलेला डिवोर्स पेपर. तेव्हा हे आता पाहताच अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते. तो आता रडतच विचारतो तुला माझ्याकडून डिवोर्स हवाय. मग आता असं म्हटल्याबरोबरच सायलीला देखील प्रचंड धक्का बसतो. आणि घरच्यांना देखील. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.